महाराष्ट्र दिनी मुंबई आणि पुणेकरांना राज्य सरकारनं मिसिंग लिंकची भेट दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक मार्गाचा आज लोकार्पण केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होईल आणि या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान व्हायला मदत होईल। विशेष म्हणजे मिसिंग लिंक्सच्या मार्गावर 2 मोठे बोगदे आहेत आणि यातील एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे। मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना साकारलेला आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय वैशिष्ट्ये आहेत या मिसिंग लिंकची। या मार्गाची लांबी 13.3 किलोमीटर इतकी आहे। मुंबई पुणे अंतर त्यामुळे 6 किलोमीटरनं कमी होणार आहे। प्रवास वेळेमध्ये 25 मिनिटांची बचत होणार आहे। प्रकल्प खर्च 6,695 कोटी आहे। तर 13.3 किलोमीटर मार्गांवर 2 मोठे बोगदे आहेत। 22.33 मीटर रुंदीचा एक महाकाय बोगदा सुद्धा आहे आणि या बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। बोगद्यामध्ये सेन्सर आहे, सीसीटीव्ही आहे, वायू विजन प्रणाली सुद्धा आहे। टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा 180 मीटर उंचीचा केबल स्टेड पूल सुद्धा आहे। देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सने परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्यासाठी। निलेश, आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या निमित्तानं मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे, त्यामुळे साहजिकच मुंबई पुणे जे प्रवास करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। नक्कीच खरं तर महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट जे आहे ते महाराष्ट्र शासनाने दिलं आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो एक दुसऱ्या टप्प्यातला जो बोगदा आहे तो जवळपास 8.9 किलोमीटरचा आहे आणि त्या बोगद्याची नोंद जी आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर काही वेळाने म्हणजे जवळपास 12च्या आसपास राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मिसिंग रोडचं लोकार्पण या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि अखेर आजचा दिवस जो आहे तो लोकार्पणचा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। 7 वर्ष या रस्त्याचं काम सुरू होतं आणि अखेर हा रस्ता आज लोकांसाठी आज खुला करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर देशातील रुंद आणि आशिया खंडातील सर्वात लांब जो बोगदा आहे त्याची या ठिकाणी नोंद या ठिकाणी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पुणेकर असतील किंवा मुंबईकर असतील यांच्यासाठी महत्त्वाचा हा मिसिंग रोड जो आहे तो मानला जातो। खरं तर या रोडवरनी जाणाऱ्या लोकांसाठी जवळपास हजारो लिटरच्या डिझेलची बचत या ठिकाणी होणार आहे। कारण आपण जर बघितलं तर खंडाळा घाटातला जो नागमोडी रस्ता आहे किंवा घाट जो आहे त्याची या ठिकाणी बचत होणार आणि थेट हा रस्ता जो आहे तो 13 किलोमीटरचा रस्ता जो करण्यात आलेला आहे त्याच्यावर 2 प्रकारचे बोगदे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि त्यातला महत्त्वाचा आणि आकर्षित म्हणजे पहिल्या टप्प्यातला जो बोगदा आहे तो 8 किलोमीटरचा आणि त्याच्यावर जो ब्रिज बांधण्यात आलेला आहे त्याची पण या ठिकाणी नोंद जी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा होती की आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं एक स्वप्न होतं की मुंबई पुणे रस्त्यावर एक असा भव्य प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रस्ता बनवण्याचं ते आज या ठिकाणी आपल्याला सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे काही वेळ राहिलेला आहे आणि काही वेळामध्येच या रस्त्याचं मिसिंग रोडच्या उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी अनेक मान्यवर जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आशिया खंडातला महत्त्वाचा
टप्पा हा ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आणि लोकांची उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे की कधी हा रस्ता या ठिकाणी सुरू होतोय. अगदी निश्चित. त्यामुळे आजपासून खरं तर आज शुक्रवार, शनिवार, रविवार अनेकांना सुट्ट्या आहेत, अनेक जण बाहेर जाण्याचा प्लॅन करतात, त्यांच्यासाठी खरं तर ही पर्वणी ठरणार आहे. आणि त्याचबरोबर रेग्युलर या मार्गावरून जे प्रवास करतात त्यांची मोठ्या प्रमाणात वेळेची आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे, जसं तुम्ही सांगितलं. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.